येडाई देवीच्या इथे आपण जात आहोत मित्रांनो. येडाई माता येडेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. आपण बघू शकता येडेश्वरी माता, जिला येडाई म्हणून संबोधण्यात येते. आपण आता त्या मंदिरावर जात आहोत. हे जे मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे. इथे प्रत्येकाचं जे एड लागलेलं असते ते निघून देते. येडाई आई प्रत्येकाला आशीर्वाद देते आणि प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करते. आपण बघत आहात. आपण जर या चॅनलला सबस्क्राईब करा. येडेश्वरी माता आपण बघू शकता अशा प्रकारच्या ह्या शिड्या आहेत. उंच डोंगरावरती येडाई आई बसलेली आहे. आपण बघू शकता मित्रांनो. आई बघा बघा किती वरती आहे गडावर. आपण बघू शकता म्हातारे कोतारे कसे थकत आहेत. सर्व इथे बसत आहेत. मित्रांनो बघा येडे आई किती वरती बसलेली आहे आणि आम्ही आता तिचं दर्शन घेण्याकरता पोचत आहोत. खूप कठीण दर्शन आहे आईचं. आज आपण येडेश्वरी माताचं साक्षात दर्शन घेणार आहोत. आणि तुम्ही बघा हे भक्तगण कसे चाललेले आहेत. प्रत्येक भक्तगण आईला, नवीन लग्न झालेले सुद्धा जोडपे इथे जात आहेत. बघून घ्या. हे बघा दिसतंय. हे बघा अशी माळधारी लोक असतात आणि आईचं जोगवा मागतात. हे परडीमध्ये घेऊन चालले देवाला. आपण बघू शकता आई भवानी आतेचं दर्शन घेतल्यानंतर येडाई माईचं दर्शन घेणं बंधनकारक आहे. तरच तुमचं भवानी मातेचं दर्शन आहे ते सफल होते, अशी एक आख्यायिका आहे. तर मित्रांनो बघत आहात आपण येडाई मातेचं फोटो आला पाहिजे. या प्रकारे आपण आता येडेश्वरी संस्थानमध्ये आपण आलेलो आहोत. आई येडेश्वरी देवस्थान येरमाळा तुम्ही बघू शकता. हे आईचं मंदिर आहे. इथे भक्तगण बसलेले आहेत आणि म्हातारे कोतारे सुद्धा येत आहेत. आपण बघू शकता इकडे एक कार्यालयसुद्धा आहे येरमाळ्याचं. आपल्याला काही देणगी वगैरे द्यायची असेल तर या कार्यालयामध्ये आपण देऊ शकतो. आपण बघू शकता की हे मोठे मोठे सर्व लोक म्हातारे कोतारे कसे हे करतात, थकलेले आहेत. तेवढ्याकरता मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे जेव्हाही केव्हा येणार तुम्ही तर पूर्व तयारीनिशी या, जेणेकरून तुमची फजिती होणार नाही. ज्यांना दम्याची शिकायत असेल त्यांनी कृपया करून आपला दम्याचा पंप सोबत घेऊन यावं. मागच्या आपण तिकडून आलतो का रे? काय राजू संध्याकाळची वेळ झालेली आहे. बघा इथे प्रत्येक गोष्टीचा रेट बोर्ड लिहिलेला आहे. अशा प्रकारे सोमवार मंगळवार कौल लावण्याचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही कौलसुद्धा लावू शकता आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्याकरिता आईला आपण विनंती करू शकता. ते बघा बघू शकता. बघू शकता आपण कसे इथे बसलेले आहेत. आणि हे बघा हे दर्शनबारी आहे. इकडे खूप गर्दी असली तेव्हा या दर्शनबारी. आणि हे बघा हे डोंगर, खूप उंच डोंगरावर आई बसलेली आहे. हे बघा डोंगर आपण बघू शकता मित्रांनो. येडेश्वरी माताचं मंदिर, सुंदर मंदिर, सुंदर वसलेलं आहे आणि हे दर्शन रांग आहे. अशा प्रकारे इथे दीपदानी, धूपदानी आपण बघत आहात. खूप प्राचीन मंदिर आहे. अशा प्रकारे चुनरी हे देवाच्या दाराला बांधून लोक आपला नवस करतात. आपण बघू शकता मित्रांनो. हे बघा हे दोरेसुद्धा असे बांधतात आणि आपलं जे नवस असते ते येडेश्वरी आईला मागतात लोक. अशा प्रकारे आपण मुख्य गाभाऱ्यात मित्रांनो पोहोचलेलो आहोत. हे बघा आपण बघू शकता हा मुख्य गाभारा हा संपूर्ण एकदम दगडांनी बनलेला आहे. बघा आता आपण बघू शकता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि हा मुख्य गाभारा आपण बघून घ्या. पूर्ण दगडी आहे आणि इकडे आई येडेश्वरी आईचा राजा आनंदीचा आपण बघू शकता. प्रसादामध्ये आईची वेणी मिळालेली आहे आणि हे बघा हे येडेश्वरीचं मंदिर, सुंदर मंदिर आहे. असं इथून बघा
आपण बघू शकता, आईचं दर्शन घेऊ शकता इथे. येडेश्वरी माता. इथे परडी आहे. या परड्यांमध्ये आपल्याला हे टाकावं लागतं. बघू शकता अन्नधान्य. हे बघा मेन दरवाजा आहे आईचा. इथे परडीमध्ये अन्नधान्य घेऊ शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो. हे बघा आता मी दर्शन घेऊन निघालेलो आहो आणि हे मुख्य सभामंडप आहे. या सभामंडपामध्ये हे बघा येडेश्वरी आईचं चरणी लिंबाजीराव. बघू शकता आमची मित्रमंडळी आता खाली उतरत आहोत. येडेश्वरी आईच्या नावानं सांग भलं.